काल्याच्या कीर्तनामध्ये होतो. द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णांनी काल्याचं वर्णन किंबहुना काला साजरा केला कशा पद्धतीनं? त्या गोकुळवासियांना, बालकांना, गोपाळांना एकत्र आणलं. कोणाला ज्ञाती विचारली का? नाही. समाजातले सर्व स्तरातले सर्व ज्ञाती बांधव एका विचाराची मंडळी गोपाळ म्हणून एकत्र आली आणि सर्वांना भगवान गोपाल कृष्णांनी काला भरवला. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. मी पुढे जाऊन सांगेल की वेगळ्या वेगळ्या कालामध्ये आपल्याला काला पाहायला मिळतो, काल्याचा विचार पाहायला मिळतो. 1630 ते 1680 या 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी सुद्धा हा काला केला. मी वेगळ्या अर्थानं बोलतोय. त्यांनी सुद्धा मुघल साम्राज्यामध्ये या हिंदुत्वावर होणारे अत्याचार पाहिले. गाढव म्हणा मला, पण हिंदू म्हणू नका अशी अवस्था या समाजाची झाली होती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं हे दृश्य कठीण आहे, हे आपल्याला पेलवणार नाहीये. आणि म्हणून माझा जन्म हा समाजाकरता आहे, हिंदुत्वाकरता आहे. आणि म्हणून आईने जे संस्कार केले होते जिजाऊंनी, त्या संस्कारांच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरामध्ये जीवाला जीव देणारे मावळे एकत्र केलेत. देशासाठी धर्मासाठी समर्पित होणारे मावळे एकत्र आले आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. महादेवाला अधिष्ठान मांडून भगवंताला सांगितलं, आम्ही हिंदुत्वाकरता लढणारे आहोत, आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे. आणि खरोखर भगवंताच्या साक्षीने ही शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास नेली. हा कालाच आहे. त्यानंतर पुन्हा आताच सध्याच 19वे शतक, या शतकामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी अनन्वित छळ केला या हिंदू समाजाचा. सेम कंडिशन. या हिंदूंवर अत्याचार केलेत, माता भगिनींवर बलात्कार झाले, समाजामध्ये भय निर्माण झालं. अशा अवस्थेमध्ये 1925 साली पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनी सुद्धा समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही जातीला दूर केलं नाही, सर्व ज्ञाती बांधवांना एकत्र आणलं आणि छोट्या बालकांमध्ये त्यांनी हिंदू समाजाचं दृश्य पाहिलं, स्वप्न पाहिलं आणि लीलया या स्वयंसेवकांच्या माध्यमातून हा संघ वृद्धिंगत झाला. याचा वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं आणि हा संघ यंदा 1925 साल आहे, 100 मध्ये वाटचाल करतोय. म्हणजे संघाची शताब्दी होते आहे. हा मोठा एक सुखद क्षण आहे. आम्ही याचे साक्षीदार आहोत. आणि मी आपल्याला सांगूच जाईल की संघामध्ये सुजान भारत, देशभक्त युवक घडवण्याचं काम चालतं. म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करेल की ज्या ज्या ठिकाणी संघाची शाखा लागत असेल त्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवा, आपल्या युवकांना पाठवा. जर संघामध्ये हा युवक गेला, बाल गेला तर नक्कीच त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अर्थानं देशाचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा भाव या काल्याच्या प्रसंगातून आपण घेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल.